सकाळी सकाळी नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एक खळबळजनक असा प्रसंग घडतो। कोच्चीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळते आणि मग सुरक्षा यंत्रणांना तात्काळ अलर्ट मोडवर ठेवण्यात येतो आणि मग विमानाचे इमर्जन्सी लँडिंग हे थेट नागपूरमध्ये करण्यात येतो। त्याचं झालं असं, कोच्चीहून सकाळी 9:20 निघालेलं हे विमान मूळ वेळापत्रकानुसार 12:35 दिल्लीमध्ये पोहोचणार होतं। परंतु प्रवासाच्या मध्येच विमानाच्या अधिकाऱ्यांना मिळतो तो एक धमकीचा कॉल की तुमच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवला आहे आणि बस तिथूनच सुरू होतो एक भीषण थरार। सुरक्षितेसाठी म्हणून तात्काळ निर्णय घेण्यात येतो आणि विमान नागपूरला डायव्हर्ट करण्यात येतं आणि मग एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या मार्गदर्शनाखाली विमानाचं नागपूरमध्ये सुरक्षित असं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। विमानाचं लँडिंग होताच सुरक्षेचे जवान, पोलीस, अग्निशमक दल आणि बॉम्ब शोधक पथक धावत पळत तिथे पोहोचतात। सुरुवातीला प्रवाशांना विमानातून बाहेर काढलं जातं आणि मग सुरू होतो एक एक सीट आणि एक एक सामानाचा कसून तपास। या घटनेमुळे काही काळ नागपूर विमानतळावरती तणावाचं वातावरण बघायला मिळालं, परंतु प्राथमिक तपासात मात्र कुठलीही धोकादायक गोष्ट सापडली नाही। कोची विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या धमकीच्या कॉलची पुष्टी केली आहे आणि त्याचमुळे केंद्रीय सुरक्षा एजन्सींना देखील सतर्क राहण्यास सांगितलं आहे। ही घटना नुकत्याच घडलेल्या गुजरात विमान दुर्घटनेनंतर घडल्यामुळे संपूर्ण देशामध्ये सतर्कतेचा स्तर आणखीन वाढवण्यात आलाय हे नक्की दिसलं। थोडक्यात काय तर विमानामध्ये बॉम्ब हा नव्हताच, परंतु एका कॉलमुळे ही धावपळ सुरू झाली होती। तो कॉल खोटा होता की खरा होता हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही, परंतु एवढं मात्र निश्चित की भारतात आता विमान सुरक्षेचा विषय अत्यंत गंभीर बनत चालला आहे। मित्रहो, तुम्हाला काय वाटतं, या घटनेमागे केवळ एखादी खोडसाळ प्रवृत्ती असेल का, की मग खरोखर देशाच्या सुरक्षेमध्ये हात घालणारी एखादी यंत्रणा असू शकते का? आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा। जय महाराष्ट्र।